चला तर इथे प्रिपरेशन चालू आहे आमचं केकचं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 25 ऑफ डिसेंबर. फर्स्ट ऑफ ऑल मेरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू. आणि आमचा क्रिसमस जरा स्लोमध्ये सुरू आहे ह्यावेळेस, बिकॉज MCB ट्रिप झालेली आहे. तर काही रूम्समध्ये लाईट आहे आणि काही रूम्समध्ये लाईट नाही आहे. जसं हॉलमध्ये लाईट आहे पण TV ऑन होत नाही आहे. मग टी व्ही इकडे ऑन होत नाही, वायफायसुद्धा बंद आहे आणि फॅन्स एक पण वर्क करत नाही आहे. तर आणि किचनचे पण सगळं गोष्टी बंद झालेल्या आहेत. जियाना झोपलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघंजणं शांत असं बसलेलं आहे. माझी जर सांगता आंघोळ वगैरे झाली, जेवण झालं आमच्या दोघांचंसुद्धा. जियानाची वाट बघतो आहे की जियाना उठेल आणि मग पुढचं सगळ्या गोष्टी सेलिब्रेशन वगैरे आम्ही करू. तर मला तुम्हाला आज दाखवायचं होतं म्हणजे मदर्स स्पर्श प्रॉडक्ट. काही 2-3 दिवसाआधी मी मदर्स स्पर्श सगळे प्रॉडक्ट ऑर्डर केले होते आणि आज मला पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर 2-3 दिवसाआधी ना 50% ऑफ सुरू होता मदर्स स्पर्श ह्या वेबसाईटवर. आता सुरू आहे का हे मला नाही माहिती, पण जर सुरू असेल तर नक्की तुम्ही परचेस तिथनं करू शकता. आणि मी मागवलेलं होतं बेबी शॅम्पू आणि 1-2 गोष्टी अजून टाकल्या, पण त्याच्यासोबत भरपूर अशा गोष्टी मला फ्री आल्या. तर बेबी शॅम्पू खरंच खूप चांगलं आहे मदर्स स्पर्शचं. याच्या आधी मी 1-2 आतापर्यंत 1-2 ब्रँड्स मी ट्राय केलेले आहे, पण मला इतकं काही चांगल्या नाही वाटल्या त्या. आता मी परत याच्या आधी मी ट्राय केलेला होता, आता परत मी मागवलेला आहे. हा खरंच खूप चांगला आहे. म्हणजे जर लेकरांच्या केसांना जर ऑइल लावलं ना तर कम्प्लिटली ऑइल निघतं. आणि जर तुम्ही बेबी हगचं यूज कराल ना तर बेबी हगचं बिलकुल ऑइल निघत नाही. तशाच आमच्या बॉटल्स पडून आहेत त्या. तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे याचं प्राईस आहे 399, 400 रुपीजचं आहे, पण मला ही बॉटल 200 रुपीजमध्येच मिळाली. जसं मी तुम्हाला सांगितलं 50% ऑफर होता म्हणून. ही सोप आहे, मी मागवली नव्हती, ही मला फ्री आलेली आहे. वेट वाईप्सचं पॅकेट आहे. तसं तर जियानाला आता वेट वाईप्स लागत नाही, बिकॉज डायपर यूज करत नाही, तर वेट वाईप्स लागत नाही. पण कधीतरी हात वगैरे पुसायला आम्ही यूज करतो. 1-2 पॅकेट तरी आम्ही स्पेअरमध्ये ठेवतो. पण आम्ही डे 1 पासून मदर्स स्पर्शचेच वेट वाईप्स यूज करतो आणि वेट वाईप्स खरंच खूप छान आहेत. म्हणजे छान आहे, त्याचा स्मेलसुद्धा म्हणजे इतका नाही आहे ना, जसं बाकी ब्रँड्सचे आपण बघतो. याचा इतका स्ट्रॉंग फ्रेग्रन्स नाही आहे याचा. आणि प्लांट बेस्ड आहे. सेकंड हे पावडर लॉन्ड्री डिटर्जंट फॉर बेबीज. हे पण मागवलं नव्हतं, हे फ्री आलं. फ्री गोष्टी आवडतात आम्हाला. हे गप्रे सगळ्यांनाच आवडतात. सगळ्यांना नाही आवडत का? आपल्याला असं वाटतं आपण एवढं घेतलं. बस एक अशी क्रीम मागवलेली आहे ही. बस दॅट्स इट. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही नक्की जाऊन चेक करा, बिकॉज आता 50% ऑफ तेव्हा सुरू होतं. आता सुरू आहे की नाही मलाही नाही माहिती, पण याचे ना मॉस्किटो पॅचेससुद्धा येतात. ते खूप चांगले आहेत. आम्ही ते जियानासाठी यूज करतो, स्पेशली जेव्हा आम्ही भंडाऱ्याला जात होतो तेव्हा. बिकॉज भंडाऱ्याला इतके मच्छर आहेत की जियानाचे हात पाय सगळं खाऊन ठेवायचे. तर तुम्ही ते यूज करू शकता, खरंच खूप छान आहेत. आणि भरपूर लोक विचारतात की मी जियानाचे कपडे कुठून घेते, जियानाला प्रॉडक्ट काय यूज करते, हेअर ॲसेसरीज कुठून घेते. तर मी सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवर आता टाकेल. म्हणजे जियानाच्या तर नाही, माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे तो मला स्क्रीनवर इंस्टाग्राम ID सुद्धा दिसत असेल. तुम्ही अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. मी डेली जियानाचे तिथे अपडेट्स देईल. मी प्ले मॅथ्सपासनं तर तिचे टॉयपर्यंत तिचे डेली जे प्रॉडक्ट डे टू डे लाईफमध्ये लागतात, म्हणजे क्रीम, पावडर, ह्या सगळ्या गोष्टी विथ लिंक्स मी तिथे मेन्शन करेल. जर तुम्हाला कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही नरेस करू शकता. आणि तसंच मी कपड्यांची सुद्धा लिंक देईल. मी आता द्यायचा प्रयत्न केला होता, पण सगळ्या गोष्टी आउट ऑफ स्टॉक झालेल्या आहेत. म्हणजे तिचे स्वेटर्स वगैरेची लिंक मला भरपूर आली होती, तर त्या सगळ्या गोष्टी आउट ऑफ स्टॉक झालेल्या आहेत. पण जे लेटेस्ट मी आता नवीन कलेक्शन जे मी बाय करेल त्याच्या नक्की मी तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि ह्यावेळेस विंटरवेअरचं कलेक्शन जास्त विचारत आहे लोक मला. पण झालं असं आहे की मी लास्ट इयर जेव्हा जियानाचे विंटरवेअर घेतले होते ना, ते सगळे एक साईज मोठे घेऊन ठेवले होते. तेव्हा मी तिला लूज घालून दिले होते आणि आता ते बरोबर तिला फिट होत आहे. माझे 2 वर्ष निघाले. म्हणून मला ह्या वर्षी एकही विंटरवेअर तिच्यासाठी तर घ्यावं नाही लागलं. आता नेक्स्ट इयर विंटरवेअर सगळे घेईलच मी.
आणि जियानाचं सुद्धा इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, तुम्हाला लिंक डिस्प्ले होत असेल, तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. मी जियाना जे काही ती खाते, जे डिशेस मी बनवते, सगळ्या गोष्टी मी तिच्या अकाउंटवर पोस्ट करते. तर येस, चला मग आज दिवसभरात काय होईल ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करूच. मला सगळ्यात आधी लाईट आली की जीवनासाठी केक बनवायचा आहे. बिकॉज झालं असं की काल जियानाच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन झालं आणि खरंच माझ्या पोरीचं कौतुक जितकं केलं ना तितकं कमी आहे. कधी कधी मला असं वाटतं ना, खरंच मी ग्रेटफुल आहे की मला जियानासारखी मुलगी मिळाली. मी प्रणवला नेहमी बोलते की ती लकी नाही, पण आपण दोघं लकी आहे की आपल्याला जियानासारखी मुलगी परमेश्वराने दिलेली आहे. तर बिकॉज तिला मी एकच बोललं होतं की जियाना केक खायचा नाही. आणि सगळ्या इव्हन तिच्या स्कूलमधनं व्हिडिओ सुद्धा आलेली आहे, मॅमनी केक कट केलेला आहे, सगळ्या लेकरांनी खाल्ला पण तिने खाल्ला नाही आणि तिने तो पीस डब्यामध्ये घेऊन आलेली आहे ती. तर मला असं झालं ना की आता मी कधी कधी तिच्यासाठी केक बनवते. बिकॉज जियानाला जो आहे ना, मी एकचदा तिला तिच्या टिफिनमध्ये मला सॉस दिसला होता, तर मी तिला म्हटलं हे सॉस तुझ्या टिफिनमध्ये कसं, तर ती मला बोलते मम्मा मी नाही खाल्ला. मग मी स्कूलमध्ये जाऊन विचारलं होतं की हिच्या टिफिनमध्ये सॉस होता. ती आता मला नेहमी येऊन सांगते की मम्मा हिच्या टिफिनमध्ये सॉस आहे, तिच्या टिफिनमध्ये सॉस आहे. मग मी तिला विचारते तू खाल्ला, मला बोलते नाही, तू मला नाही म्हटलं होतं ना. तर तिला एकदाची गोष्ट सांगितली ना, ती लाईफ लॉंग तिच्या डोक्यात राहते. लाईफ लॉंग याच्यासाठी मी म्हणते ना, बिकॉज इथून ज्या 6 महिन्या आधी ज्या गोष्टी आम्ही तिला सांगितल्या ना तिला आठवतात. बाबांचं ऑपरेशन तिला आठवतं की आम्ही टिफिन घेऊन जात होतो, मग आबा तुमच्या पायाला इथे बू झाला, मग मी दाबून देते. आता त्या गोष्टीला 4 ते 5 महिने झालेले आहेत बाबांच्या ऑपरेशनला, पण तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. तर जियाना खूप कॉपरेटिव्ह आहे. चला तर इथे प्रिपरेशन चालू आहे आमचं केकचं. जियानाला ऑप्शन दिला, मी म्हटलं तू केक खाते की शिरा बनवते. मला म्हणते मम्मा म्हणजे काय, एकदम हळूवा माझं. ना ग, पण आपल्याला मोठा पॉट नाही हे करून बनवलेलं, काय म्हणते त्याला, ते मोठं फिरतच नाही आपलं. चला मी तुम्हाला केकची रेसिपी सांगते आज. लाईट कमी येते बरी आज, थोडे आपले इश्यू झालाय ना, ते तेवढं लागत आहे तेच खूप आहे. ते पण आहे. कणकीचं बनवू की याचं बनवू, रागीचंच बनवू. चला तर हे आहे रागीचं पीठ. हे किती आहे, 1/2 कप. हे घेते मी 1/2 कप. तुम्ही गव्हाचं पण बनवू शकता, पण आम्ही पण खाणार आहे तुम्ही. आम्ही पण खाणार आहे. जियानासाठी बनलं की आमच्यासाठी बनतच. तर मी अप्रॉक्स 1 कपच्या जवळपास घेतलेलं आहे. देते 2 मिनिटं थांब. द्या ना, बनवायला थोडा वेळ लागतो. घेतले डेट्स. तर हे प्रिपरेशन होतपर्यंत यात मी टाकते गरम पाणी. थोडे सॉफ्ट होतील ते डेट्स म्हणून. तुम्ही वॉर्म मिल्क सुद्धा टाकू शकता, पण आता मी टाकते गरम पाणी, कारण की मी दूध याच्यात टाकेल. इथे घेते मी कोको पावडर. आणि मी सगळं असं माझे काही माप वगैरे नाही आहे, असंच टाकते मी मेजर. प्रो इथे टाकले मी 2 स्पून. आपला जो पोह्याचा स्पून असतो ना तो भरून 2.5 टाकले. संपत आलं. तसं तुझं स्वप्नच होतं आहे ना हे असं बेकरी प्रॉडक्ट्स आणि केक्स वगैरे हे सगळं काहीतरी चालू करायचं म्हणून. तू एकदम अगोदर मला सांगितलं होतं. नाही चालू करायचं नाही, मला खायला खूप आवडायचं असं म्हणतो ती. मी मला बनवायला खूप आवडतं. पण हे सगळं हे आहे बेकिंग पावडर. बेकिंग सोडा कधी पण बेकिंग पावडर पेक्षा थोडा कमी टाकायचा. त्याला ग्राइंड करून घ्यायचं. सेपरेट करावं लागेल, बिकॉज आपला हा पॉट एवढा वर्क नाही करत. होईल ना सुरू. लाईट लागेल. इथे छान असं डेट्स ग्राइंड झालेले आहेत. तुम्ही याच्यात पण डिरेक्टली टाकू शकता, पण माझा हा पॉट प्रॉपर वर्क नाही करत म्हणून मी सेपरेटली हे ग्राइंड करून घेतलं. नाही तर मी एकत्रच करते नेहमी. त्यात मी टाकते तूप.
किती होता अंदाज तरी? अर्धा वाटी असेल ते. 1 वाटी आहे ना आपलं पीठ, तर हे अर्धा वाटी. आणि जर असं वाटत आहे की गरज आहे तर तुम्ही वरून परत आणखी टाकू शकता. ते बॅटर लगेच बघितलं लक्षात येतं. मी टाकते 2 दूध. काय ग? काय काय पाहिजे? केक. केक पाहिजे, देते ना. बस 5 मिनिट्समध्ये केक रेडी. ओके. थोडस कशाला खूप सारं घाशील. हेल्दी केक आहे. हा, पेट मध्ये देऊ? देते ना. बंधू नाही ना, तिथे बनतोय ना तो, मग देते. तोपर्यंत हे क्लीन करून घेऊ एवढं मेस. ओके. येस. आणि इथे केक रेडी आहे. खूप छान असं स्पॉन्ज त्याला आलेलं आहे. मम्मी काय टाकले ते? काय टाकलं? मम्मी बोल. काय बोलू? हे काय टाकले ते ड्रायफ्रुट्स टाकले ना. हो. तू खाते ना? थंड होऊ देते. हो. चला, तर तुम्ही पण ट्राय करून बघा. केक खूप छान लागतो. आणि मेन म्हणजे ग्लुटेन फ्री आहे, शुगर नाही आहे. असं नाही करायचं जियाना, असे हात नाही टाकायचे. बॅड मॅनर्स बेटा, बॅड मॅनर्स. मम्मा स्पूननी देईल, असं नाही टाकायचं. थांब. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे आणि तुम्ही तुमच्या लेकरांना पण देऊ शकता आणि डाएटमध्ये पण तुम्ही खाऊ शकता. जियाना, कसं झालं? सांग ना. यम्मी. आवडलं तुला? बरं का, फिनिश कर. ओके. चला, तर सिक्रेट सॅन्टाचं गिफ्ट आलेलं आहे. थँक्यू सिक्रेट सॅन्टा. तुझ्यासाठीच आहे. मी तुला उघडून देते, मग तू उघड तुझं. किती ना लेकरांना मज्जा वाटते. ते झालेला आहे आमचा ड्रेस चेंज. तो सुद्धा तर बघ. काय? अगं तू बघितलं हे पाय. देते पहिले, आधी पाय टाक्यात, मग देते तुला. पहिले कपडे घालून घे. आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही तिघही जण जातोय बाहेर. बाई कुठे? मेरी क्रिसमस म्हण. मेरी क्रिसमस म्हण. फोन आला. सगळ्यांना चेंज करून दाखव. कलर चेंज करून दाखव. इकडे बघ. बापरे बापरे. तर हे आहे जियानाचं सिक्रेट सांटाचं गिफ्ट. थँक्यू म्हणून दे सिक्रेट सॅन्टाला. थँक्यू सिक्रेट सांता. थँक्यू काका म्हण ना. काका. हा, काका म्हण. जियाना काकांना थँक्यू म्हण. काका थँक्यू. मला आवडलं गिफ्ट. हम जा रहे हैं अभी द लाला मामा. पुढे चाललो. झाली पण आता मी बोलू. चला, तर आम्ही चाललोय आता द लाला मामा क्रिसमस सेलिब्रेशन, क्रिसमस इव्हिनिंग करू आम्ही तिथे सेलिब्रेशन. आणि ओव्हरऑल डे खरंच खूप छान होता. आम्ही घरीच होतो, घरीच एन्जॉय केलं.
जियानाला केकसुद्धा बनवून दिला होता, आज तुम्ही बघितलंच असेल. तिने खूप एन्जॉय केला. आणि आता जातोय आम्ही बाहेर. तो सदर साईडला वगैरे नाही जाऊ, बिकॉज आम्ही कालच गेलो होतो आणि तिकडे खूप गर्दी असते आणि जियाना कॉपरेट करत नाही. म्हणून मग लाला मामा म्हणून इथेच आहे अगदी जवळ, एअरपोर्टच्या जवळ. तर तिथे आम्ही जाऊ, थोडंफार टाईम स्पेंड करू आणि घरी परत येऊ. तर माझा फोनचा इश्यू असा आहे की भरपूर दिवसापासून म्हणजे 8-8, 15-15 दिवस तर माझा व्हॉट्सअपच चालत नाही. आणि असाच एवढी काही गरज नाही पडत, बिकॉज ओव्हर ए कॉल बोलणं होऊन जाते त्याच्यामुळे. पण कधीतरी महत्त्वाचे जे मेसेज असतात ते स्किप होऊन जातात माझे. तर म्हणून मग मी सिम जी होती आता आजच आम्ही ह्या फोनमध्ये टाकली. पण आता प्रॉब्लेम असा होतो आहे की शूट करता करता लगेच फोन येतात आणि मग तो शूट राहून जातो आणि आम्ही लास्ट काय बोलत होतो आम्ही ते विसरून जातो. तर असं आहे. पण मला असं वाटतं ना प्रणव, एकदा मला तो फोन चेंज करावा लागेल, नंतर मग दुसरा घ्यावं लागेल. आता एक छोटा अँड्रॉइड कॉलिंग साठी घेऊन घे. काय तुला काम, बाकी तू सर्फिंग वगैरे याच्यावरच कर. चुप राहा ना बेटा, बोला द्या ना डॅडी. कशाला मध्ये मध्ये बोलते? बॅड मॅनर्स आज या ना. नाही काय बोलायचं, किती वेळा सांगणार आहे हॉटेल हॉटेल. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी हॉटेल. मग नाही एकचदा सांगायचं, इतकं झालं. तू याच बाजूने ठेव ना. ₹1000 कव्हर चार्जेस आहे. कव्हर चार्जेस. पण तिथे प्रॉब्लेम असा आहे की ते पिणाऱ्यांसाठी आहे ना? ड्रिंक साठी. अगं तिथे नाही, तिथे अलाउड नाही, टेबलच नाही मिळते आपल्याला. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. ओके ठीक आहे, लक्ष मार. चला तर आता आम्ही जाऊ दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये, बिकॉज तिथे 4000 कवर म्हणत आहे आणि आम्ही ड्रिंक करत नाही. सो ते 4000 रुपीजचं फूड नाही पॉसिबल आहे. 2000 ठीक आहे, एवढं नाही जाणार. टेबल नाही, आम्ही जियानाला असं सांगितलं की तिथे टेबल अवेलेबल नाही आहे म्हणून. पण आता बघू, मला असं वाटतं ना प्रणव, अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कव्हर चार्जेस असेल. म्हणून आपल्याला आता एखादं रेस्टॉरंट वगैरे असं काहीतरी बघावं लागेल. पुढे चलू वर्धा रोडला. हा चल. कुठे जायचंय? तिथे टेबलच अवेलेबल नाहीये, मग कसं जायचं? अजून बेस्ट ठिकाण दुसरं बघू आपण, अजून छान ठिकाणी जाऊ आपण. ओके. आणि जियाना त्या पांड्यामध्ये इतकी हॅपी आहे ना, पूर्ण गुंतून. आवडला का ग तुला पांडा? थँक्यू. पण तुला दिली तर आता घालावं लागेल. तुला कॅब दिली तर घालावं लागेल ना पकडे. बाबा सगळं पकडायचंय आम्हाला. थँक्यू रे बाबा. सांटा असा इफेक्ट येतो लाईटचा छान. असं होतं आजचा व्लॉग. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज हाईप करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.